प्रार्थनेला सुरुवात करायची. ओंकाराचा उच्चार आणि त्यानंतर आपण प्रार्थना दीर्घ श्वास घ्या. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. चला मागसाठी उभं राहायचंय. जागच्या जागी जॉगिंग 30 सेकंद. 1 2 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 27 29 30. दोन्ही पाय उड्या मारत बाजूला. त्यावेळी हात वर. हात जेव्हा वर उठणार तेव्हा श्वास घ्यायचा. हात खाली घेणार किंवा श्वास सोडायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पावलांवर वर यायचंय. हात वर घ्यायचे. त्यावेळी श्वास घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात वर घ्यायचे. वर उठलेले. श्वास घ्यायचा. हात मागे. श्वास सोडून खाली यायचं. 10 अंक करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायात अंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात बाजूला. आधी छोटे सर्कल आणि मग तो सर्कल मोठा करत जायचाय. असे 10 अंक. 1 2 3 4 6 7 8 9 10. उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्रॉस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कमरेवर हात. 1 2 3 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडासा मानेचा व्यायाम. अर्ध गोल करायचा. 1 2 3 4 5 1 2 3 4
थांबूया. उमेश सर. दिसते ना मी. ताट बसायचं आहे, खांद्यावरती उचलून मागे ढकलायचे, बटक्स खाली ढकलायचे, दोन्ही बटक्सवर शरीराचा भाग समांतर पेलायचा आहे, पाठीचा कणा जमिनीला पॅरलर ठेवायचा आहे, पोट आतमध्ये घेऊन बटक्स खाली ढकलायचं आहे, दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. प्राणायाम करायचा आहे आपल्याला. पहिल्यांदा दीर्घ श्वसन करायचं आहे. मी 5 आकडे देणार. 5 आकड्यामध्ये श्वास घ्यायचा आहे, 5 आकड्यामध्ये श्वास सोडायचा आहे. 3 आपल्याला दीर्घ श्वसन करायचे. ताट बसा. दीर्घ श्वसनासाठी श्वास घ्या. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. वॉर्मअप करून तुम्हाला दम लागला असेल, दीर्घ श्वसनाने तुम्ही रिलॅक्स झाला असेल. आता आपल्याला करायचं आहे पुढचं प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम. श्वास मी घ्या म्हणेल तो घ्यायचा आहे, श्वास सोडा म्हणे तर सोडायचं आहे. 12चं आवर्तन करायचं आहे. ताट बसा. परत एकदा खांद्यावरती उचलून मागे ढकला. भस्त्रिकेसाठी श्वास घ्या, सोडा. घ्या. 2 घ्या. 3 घ्या. 4 घ्या. 5 घ्या. 6 घ्या. 7 घ्या. 8 घ्या. 9 घ्या. 10 घ्या. 11 घ्या. थांबा. कपालभाती करायचं आहे आपल्याला. कपालभातीचे 60चे 2 आवर्तन करायचे आहेत, म्हणजे 120 करायचे. त्याच्यासाठी परत एकदा ताट बसायचं आहे, खांद्यावरती उचलून मागे ढकलायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. एक साधारण श्वास घ्या. कपालभातीसाठी श्वास सोडायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 51 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. कमरेवर ताण आला असेल, फॉरवर्ड स्टेज घेऊन कमरेचा ताण काढून घ्या. डोळे तसेच बंद ठेवा.
पुढचा प्राणायाम करायचा आहे अनुलोम विलोम. सगळं लक्ष आपलं श्वासावर केंद्रित करायचं आहे. डोळे शांत बंद केलेले. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करा. डावीने पूर्ण श्वास सोडून द्या. डावीने सावकाश श्वास घ्यायला सुरुवात करा. 1 2 3 4 5. उजवीने सोडा. 1 2 3 4 5. उजवीने घ्या. 1 2 3 4 5. डावीने सोडा. 1 2 3 4 5. डावीने घ्या. 1 2 3 4 5. उजवीने सोडा. 1 2 3 4 5. उजवीने घ्या. 1 2 3 4 5. डावीने सोडा. 1 2 3 4 5. डावीने घ्या. 1 2 3 4 5. उजवीने सोडा. 1 2 3 4 5. उजवीने घ्या. 1 2 3 4 5. डावीने सोडा. 1 2 3 4 5. डावीने घ्या. 1 2 3 4 5. उजवीने सोडा. 1 2 3 4 5. उजवीने घ्या. 1 2 3 4 5. डावीने सोडा. 1 2 3 4 5. डावीने घ्या. 1 2 3 4 5. उजवीने सोडा. 1 2 3 4 5. उजवीने घ्या. 1 2 3 4 5. डावीने सोडा. 1 2 3 4 5. डावीने घ्या. 1 2 3 4 5. उजवीने सोडा. 1 2 3 4 5. उजवीने घ्या. 1 2 3 4 5. डावीने सावकाश सोडून द्या. 1 2 3 4 5. पूर्ण रिलॅक्स व्हा. डोळे तसेच बंद ठेवा. अजून एक आवर्तन करायचं आहे आपल्याला. 12 भस्त्रिका, 120 कपालभाती, 12 अनुलोम विलोम. परत एकदा ताट बसायचं आहे. खांद्यावरती उचलून मागे ढकलायचं आहे. पोट आतमध्ये घेऊन बटक्स खाली ढकलायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडून द्या. भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. भस्त्रिकेसाठी श्वास घ्या, सोडा. घ्या 2 घ्या 3 घ्या 4 घ्या 5 घ्या 6 घ्या 7 घ्या 8 घ्या 9 घ्या 10 घ्या 11 घ्या. थांबा. कपालभाती करायचं आहे. ताट बसायचं आहे. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा व्यवस्थित. परत एकदा खांद्यावरती उचलून मागे ढकलायचे आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडून द्या. कपालभातीसाठी एक साधारण श्वास घ्या. श्वास सोडायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28. ताट बसायचं आहे. 31 32 33 34. कपाळाच्या आठ्या काढून टाकायच्या आहेत. 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 कमरेवर ताण आला असेल फॉरवर्ड स्टेज घेऊन कमरेचा ताण काढून घ्या. पुढचा प्राणायाम करायचा आहे अनुलोम विलोम. ताट बसायचं आहे. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. हात जेवढा शरीरापासून लांब ठेवता येईल तेवढा ठेवायचा आहे. कोपर आणि खांदा एका रेषेमध्ये. डावीने पूर्ण श्वास सोडून द्या. डावीने सावकाश श्वास घ्यायला सुरुवात करा. 1 2 4 5 उजवीने सोडा. 1 2 3 4 5 उजवीने घ्या. 1 2 3 4 5 डावीने सोडा. 1 2 3 4 5 डावीने घ्या. 1 2 3 4 5 उजवीने सोडा. 1 2 3 4 5 उजवीने घ्या. 1 2 3 4 5 डावीने सोडा. 1 2 3 4 5 डावीने घ्या. 1 2 3 4 5 उजवीने सोडा. 1 2 3 4 5 उजवीने घ्या. 1 2 3 4 5 डावीने सोडा. 5 डावीने घ्या. 1 2 3 4 5 उजवीने सोडा. 1 2 3 4 5 उजवीने घ्या. 1 2 3 4 5 डावीने सोडा. 1 2 3 4 5 डावीने घ्या. 1 2 3 4 5 उजवीने सोडा. 1 2 3 4 5 उजवीने घ्या. 1 2 3 4 5 डावीने सोडा. 1 2 3 4 5 डावीने घ्या. 1 2 3 4 5 उजवीने सोडा. 1 2 3 4 5 उजवीने घ्या. 1 2 3 4 5 डावीने सावकाश सोडून द्या. 1 2 3 4 5 शांत बसा. तसंच डोळे बंद करून. नमस्कार. गेले 8-9 दिवस आपण जे काही ऐकतो आहोत, जे काही करतो आहोत, ही सगळी प्राणशक्तीची आराधना आहे. जी प्राणशक्ती आपल्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गामध्ये आहे, तीच प्राणशक्ती आपल्याही शरीरामध्ये अस्तित्वामध्ये आहे. ज्या प्राणशक्तीची काही अंशांनी का होईना आपल्याला अनुभूती घेता यावी. जी शक्ती निसर्गाला चालवते, तीच शक्ती आपल्यालाही चालवते आणि या शक्तीशी काही आपल्याला जोडता येतंय का असं आपण पाहावं, म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत. रोज रोज काही अंशांनी आपण पुढे पुढे जातो आहोत हे निश्चित. सुदैवाने ज्या संस्कृतीमध्ये,
ज्या भूमीमध्ये आपण जन्म घेतला, या भूमीमध्ये असणाऱ्या अनेक अनेक विभूतींनी आपल्याला ज्या पातळीवर आपण जगतो आहोत, या पातळीवरून आपण थोडंसं वरती यावं, यासाठी नेहमीच मार्गदर्शन केलं. म्हणून श्रीरामांची, श्रीकृष्णाची, सिद्धार्थ, गौतम बुद्धांची ही भूमी आहे, जी भूमी आपल्याला केवळ आणि केवळ भौतिक पातळीवरच आपण जगावं यासाठी उद्युक्त करत नाही. भौतिक समृद्धी तर आहेच, पण आध्यात्मिक समृद्धीकडे आपण जावं यासाठी या भूमीमध्ये हजारो बुद्धांनी जन्म घेतला आणि त्यांच्या पावलावर आपण पाऊल टाकावं यासाठी म्हणून आपल्याला अशीच लक्ष वर्ष मार्गदर्शन सुद्धा केलं. आपल्या मनामध्ये, आपल्या जीन्स मध्ये कुठेतरी हा भाव आहे, जो भाव आपल्याला सतत सांगत राहतो की आपल्याला इथे राहायचं नाही, आपल्याला काहीतरी अजून बघायचं आहे, काहीतरी अजून अनुभवायचं आहे. कधीतरी एक कथा ऐकली होती, जी पुसटशी आठवते आहे. एक गिर्यारोहक जो सतत प्रयत्न करत असतो की मला एक उंचच उंच कडा आहे, जिथे आजपर्यंत फार कमी लोक पोहोचलेले आहेत, अशा हा कडा मला पार करायचा आहे, त्या शिखरापर्यंत मला जायचं आहे. हा गिर्यारोहक अनेकदा चढण्याचा प्रयत्न करतो आणि कधीतरी प्रत्येक वेळी एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर कोलमडून पुन्हा एकदा खाली येतो. पण पुन्हा एकदा तो तशाच उत्साहाने दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला लागतो आणि पुन्हा एक एक पायरी वर जाण्याचा प्रयत्न करतो. कधी त्याच्या जीवावर बेततं, कधी त्याच्या शरीराला लागतं, खरचटतं, इजा होते, पण तरी सुद्धा पूर्ण मनापासून तो उद्या प्रयत्न करायला लागतो. आणि मग कुणीतरी त्याला विचारतं की इतका तुला त्रास होतो आहे, तरी सुद्धा तू रोजच हा प्रयत्न का करतोस? या शिखरावरती पोहोचण्याचा तुझा अट्टाहास का आहे? तेव्हा तो उत्तर देतो, मला त्या शिखरावर जावंसं वाटतं, कारण तो तिथे आहे म्हणून. हा तो, ती ऊर्जा, ही जी काही ऊर्जा आहे, हे जे काही तत्व आहे, जे आपल्यामध्येही आहे, कधीतरी एका क्षणापुरती का होईना आपल्याला त्याची प्रचिती येते आणि ही प्रचिती अजून वृद्धिंगत व्हावी यासाठी म्हणून आपण रोज ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. कारण तो तिथे आहे म्हणून, ती ऊर्जा तिथे आहे म्हणून रोजच आपण पुढे पुढे जात असतो. या ऊर्जेला प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग या आपल्या भारत भूमीमध्ये जन्माला आले. कोणत्याही मार्गाने आपण जरी गेलो तरी शेवटी सगळे हे मार्ग सर्वदेवो नमस्कारः केशव प्रतिगच्छति या पद्धतीने हे सगळे मार्ग जाणारे आहेत एकाच तत्वाकडे. पण हे तत्व आहे आणि इथे आपल्याला पोहोचायचंय, यासाठी वेगवेगळ्या शास्त्रकारांनी वेगवेगळे प्रयत्न केले आणि त्यामध्ये सर्वादरणीय अत्यंत महत्वाचं स्थान हे पतंजली मुनींचं, ज्यांनी हा योग मार्ग सूत्रबद्ध केला, शास्त्रबद्ध केला. आणि या योग शास्त्रामध्ये सूक्ष्म पातळीवर असणारं तत्व अनुभवण्यासाठी एक संकल्पना सांगितली गेली, ती म्हणजे नाडी. योगशास्त्र हे नाडी विषयक शास्त्र आहे. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये असे वेगवेगळे ऊर्जेच्या वहनाचे मार्ग आहेत की जे आपल्या शरीरामध्ये चैतन्याला जागृत ठेवतात, चैतन्याचं वहन करतात. असे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्याला योगशास्त्राने
नाडी असं म्हणलं. अशा 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत, की ज्या ऊर्जेचं वहन करतात, ज्या संपूर्ण शरीरभर ऊर्जेला घेऊन जातात, ज्या नाड्यांमुळे आपल्या शरीरातली एनर्जी सेंटर्स अर्थात चक्र ऍक्टिव्हेट होतात, गतिमान होतात. या चक्रांचं जिथे जिथे नियंत्रण आहे, या सर्व अवयवांपर्यंत ही चक्रांची ऊर्जा पोहोचते आणि आपल्याला एका चैतन्याची अनुभूती येते. ते सगळे ऊर्जेच्या वहनाचे मार्ग म्हणजे नाड्या आहेत. आणि म्हणून योगशास्त्रांनी नाडी शुद्धी ही संकल्पना सांगितली. म्हणजे काय? तर आपले वेगवेगळे रस्ते आहेत, आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये वेगळे वेगळे रस्ते आहेत, की जे आपल्याला विविध ठिकाणी घेऊन जातात. वेगवेगळ्या गल्ल्या असतील, त्याच्यामधून जाणारे अनेक मार्ग असतील. ह्या सगळ्या मार्गांमधून आपलं जे शहर आहे ते वाहत असतं. एखाद्या मार्गामध्ये अडथळा आला, कुठेतरी काहीतरी काम चालू आहे, तर आपण त्या मार्गाने आपल्या इच्छित स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत, नर्व्स आहेत, म्हणजे मज्जेचं वहन करणाऱ्या वाहिन्या आहेत. वेगवेगळे पाचक रस घेऊन जाणाऱ्या वेगवेगळ्या वाहिन्या आहेत. पण या सगळ्यांच्याही पेक्षा अत्यंत सूक्ष्म अशा ज्या वाहिन्या आहेत, त्या आहेत नाड्या. यांच्यामध्ये जर अडथळा आला सूक्ष्म नाड्यांमध्ये, तर शरीरामध्ये चलनवलन व्यवस्थित होऊ शकत नाही. अडथळा हा वेगवेगळ्या आपण खाल्लेल्या आणि शरीरामध्ये साठून राहिलेल्या अन्नाचा, अन्नातून निर्माण झालेल्या मलाचा, वायूचा असा वेगवेगळा अडथळा असू शकतो. योगशास्त्र असं म्हणतं, मला कुलासु नाडीषु मारुतो नैव मध्यगा कथम स्यात् उन्मनी भाव कार्य सिद्धी कथम भवेत. अनेक विद्यार्थी आहेत, आता जे लोक आहेत याच्यामध्ये आमचे विद्यार्थी आहेत अनेक, ज्यांनी अनेकदा आमच्याकडून या श्लोकाचं उच्चारण ऐकलेलं आहे, कारण खूप महत्वाचा हा श्लोक आहे. मला कुलासु नाडीषु म्हणजे मलानी भरलेल्या जर नाड्या असतील, तर मला कुलासु नाडीषु मारुतो नैव मध्यगा. अशा मलानी भरलेल्या नाड्यांमधून वायूचं म्हणजे ऊर्जेचं वहन होऊ शकत नाही. मग कथम स्यात् उन्मनी भाव कार्य सिद्धी कथम भवेत. असं जर असेल तर उन्मनी भाव म्हणजे ध्यानाचा भाव असेल, काहीतरी चांगलं करण्याचा भाव असेल, किंवा आपण ध्यान करावं हा भाव असेल, हाही निर्माण होणार नाही जर मलानी भरलेल्या नाड्या असतील तर. इतकं महत्व आहे या नाड्यांचं. ध्यान लागायचं असेल आणि त्याही आधी ध्यान करावंसं वाटायचं असेल, तर एका विशिष्ट प्रमाणामध्ये नाडी शुद्धी ही आवश्यक असते. अशा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या विविध नाड्या आहेत, या नाड्यांचंच आज आपल्याला थोडंसं ध्यान करायचं आहे. त्यामुळे हे नाडी ध्यान करण्याआधी रोजच्या सारखा अग्नी आपण प्रज्वलित करूया. आपण योगाभ्यास करतो, आपण प्राणायामाचा अभ्यास करतो, आपण ही अग्नीची साधना करतो. या सगळ्या साधनेमधून काय घडणार आहे, तर या साधनेमधून ह्या ज्या सगळ्या आपल्या शरीरातल्या नाड्या आहेत, या नाड्यांमधून ऑब्स्ट्रक्शन्स काढून टाकण्याचं काम आपण करणार आहोत. आणि मग हे ऑब्स्ट्रक्शन्स गेल्यानंतर आपल्याला जे वाटेल त्यातून आपलं ध्यान हे चांगलं लागणार आहे, आपल्या मनामध्ये चांगले भाव निर्माण होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत
केवळ ध्यान करणं हे महत्वाचं नाही, तर आत उतरण्यासाठी या नाड्यांच्या शुद्धीकरणाची गरज आहे. ती आपण आसन, प्राणायाम आणि अग्निहोत्रामधून करत असतो. करूया आपण अग्निहोत्र. भूः स्वाहा अग्नये इदं नमः, भुवः स्वाहा वायवे इदं नमः, स्वस्वाहा सूर्याय इदं नमः, भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ सर्वं वै पूर्णः स्वाहा, ॐ सर्वं वै पूर्णः स्वाहा, ॐ सर्वं वै पूर्णः स्वाहा. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. चला ध्यानाला सुरुवात करूया आपण. पूर्ण शांत, पूर्ण स्वस्थ. एक दीर्घ उच्छ्वास सोडून द्या आणि शरीरामध्ये, मनामध्ये जे काही नकारात्मक भाव असतील त्या सगळ्यांना उच्छ्वासावाटे बाहेर टाकून द्या. श्वासाकडे लक्ष. श्वासाकडे बघता बघता आपल्या शरीराला बाहेरून ज्यांनी व्यापलेलं आहे अशा आपल्या संपूर्ण शरीराच्या त्वचेकडे लक्ष द्या. आपल्या संपूर्ण शरीराला ज्या एका ज्ञानेंद्रियाने व्यापलेलं आहे ते ज्ञानेंद्रिय म्हणजे त्वचा. श्वास घेता घेता आपला संपूर्ण चेहरा, मस्तक, कंठ, छातीचा पिंजरा, दोन्ही हात, संपूर्ण पोट, ओटीपोट, दोन्ही पाय आणि संपूर्ण पाठ, च्या संपूर्ण शरीरभर असणाऱ्या त्वचेकडे लक्ष द्या. केवळ त्वचेकडे. केवळ त्वचेकडे लक्ष द्या. कारण आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अनेक नाड्या या अगदी या त्वचे लगत आहेत. सर्व लक्ष एकाग्र करा आपल्या संपूर्ण त्वचेकडे.
खरं म्हणजे ही एक अग्रता नाही, इथे एक स्थान नाही की जिथे आपल्याला लक्ष एकाग्र करायचं आहे. इथे हे स्थान सर्वव्यापी आहे, अर्थात संपूर्ण शरीराला या ज्ञानेंद्रियानं व्यापलेलं आहे. आणि आता आपलं लक्ष आपण केंद्रित करूया आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या 4 प्रमुख नाड्यांकडे. मी फक्त स्थान सांगणार आहे. लक्ष द्या आपल्या माकड हाडाकडे. आणि माकड हाडाच्या बिंदूपासून सरळ रेषेमध्ये वरती आपल्या पाठीच्या कण्याकडे या. माकड हाड, कंबर, पाठ, मान, मस्तकाचा मागचा भाग याच रेषेत सरळ सरळ पुढे पुढे या. आणि आपल्या मध्यापर्यंत या. लक्ष एकाग्र करा. माकड हाडापासून ते वरती येणारी ही रेषा, ही नाडी भ्रूमध्यापर्यंत आली आहे. नासिका, नासिकेच्या खालचा आपल्या वरच्या ओठांचा भाग, खालचा ओठ त्याचा मध्य, हनुवटी. आणि आता आपल्या कंठस्थानाकडे या. या कंठापासून खाली शिवणीपर्यंत एक रेषा आहे, एक मार्ग आहे, त्वचेलगत असणारा. माकड हाडापासून डोक्याकडे आणि तिथून शिवणीच्या भागाकडे पूर्ण लक्ष एकाग्र. बघा, ऊर्जेचं वहन या एका चक्रामध्ये आपल्याला जाणवत आहे का? माकड हाड, पाठीचा पूर्ण कणा, मस्तक, भाल प्रदेश, कंठ, मध्यापासून खाली शिवणीपर्यंत. पाठीच्या कण्याकडे लक्ष द्या आणि आपल्या पाठीच्या कण्यापासून उजवीकडे आणि डावीकडे 2-2 बोट सोडून आपलं लक्ष एकाग्र करा. पाठीच्या कण्याच्या बाजूला 2-2 बोट, एक संपूर्ण रेषा पाठीच्या कण्याला समांतर असणाऱ्या 2 रेषा. पूर्ण लक्ष या रेषांकडे एकाग्र करा. पाठीचा कणा
आणि त्याच्या बाजूला असणारा प्रदेश. हृदयस्थानापासून करंगळीकडे, खांद्यांपासून तर्जनीकडे, मांड्यांच्या आतल्या भागापासून ग्रॉइन पासून पायाच्या अंगठ्याकडे, माकडहाडापासून दोन्ही पायांच्या करंगळीकडे, संपूर्ण शरीरभर असणारा नाड्यांचा विस्तार आहे. बघा, या नाड्यांमधून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जे ऊर्जेचं वहन होत आहे, या ऊर्जेमधून आपण तेजपुंज बनलेलो आहोत. जी जी स्थानं मी आता सांगितली, या स्थानांमधून संपूर्ण शरीरभर तेजाचा प्रसार झालेला आहे. आपण तेजस्वी आहोत, प्रकाशमान आहोत, चैतन्य संपन्न आहोत. शरीरातला कण आणि कण चैतन्य युक्त बनला आहे. ऊर्जेचं वहन या संपूर्ण शरीरभर झालेलं आहे. ही ऊर्जा बाहेर असणाऱ्या निसर्गाचीच ऊर्जा आहे. काही क्षण ही एकरूपता साधत शरीर आणि बाह्य निसर्ग, बाह्य अस्तित्व आणि अंतर्गत अस्तित्व, या दोघांनाही एकरूप करूया. माझं चैतन्य, सृष्टीचं चैतन्य, चंद्र, सूर्य, ग्रह, गोल तारका, नदी, समुद्र, पक्षी, प्राणी अशा सर्वांमधलं चैतन्य एकच आहे. एकच आहे. संपूर्ण एकरूपता, संपूर्ण एकरूपता अनुभवा पुढचे काही क्षण. शांत, स्वस्थ. न मे मृत्युशंका, न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्र, गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. नामृत्युभय ना जातीत जन्म, माता पिता नाही, मी आहे अजन्म.
न बंधू न स्नेही, न स्वामी अनुगामी, चिदानंद रूपी शिव कैवल्यदायी, चिदानंद रूपी शिव कैवल्यदायी. ऊर्जावान बनण्याचा, ऊर्जावान राहण्याचा आणि इतरांनाही ऊर्जा संपन्न बनवण्याचा एक दृढ निश्चय मनाशी करत ध्यानातून बाहेर येऊया. हातांची बोटं सावकाश हलवा, तळवे एकमेकांवर घासा, ओंजळ चेहऱ्यावर ठेवा, त्यात सावकाश डोळे उघडा, चेहऱ्यावरून हात फिरवून घ्या. थांबूया आपण. ऊर्जावान राहा. एक छोटीशी सूचना, हा जो वेळ आपण देतो आहोत कवचासाठी, स्वतःभोवती कवच तयार करण्यासाठी, यामध्ये अनेकांचे काही प्रश्न आहेत, अनेकांची इच्छा आहे संवाद साधण्याची, काही विचारण्याची. तर येत्या सोमवारपासून आपण कवचाचा हा वेळ थोडा 10 ते 15 मिनिटं असा वाढवूया. तुम्ही जर तुमचे प्रश्न जे स्वास्थ्य, जीवनशैली आणि अध्यात्म याविषयी असणारे तुमचे प्रश्न तुमच्या ग्रुपवर टाकलेत, तर आम्ही दोघं जण त्याची उत्तरं देऊ, जेणेकरून तुम्हाला जे हवं आहे ते आमच्याकडून मिळू शकेल. याविषयीची सविस्तर सूचना व्यवस्थापनाकडून आपल्या ग्रुपवर येईल, पण तुमच्याशी संवाद साधायला आम्हाला निश्चित आवडेल. थांबूया आपण. जोडलेले राहा, ध्यान करत राहा. धन्यवाद.